सुटलं माझं घर माझ्याच चुकीमुळे. पण हे सगळं आसावरीला सांगण्याचा धीर माझ्यात नाही आहे सोहम. त्यामुळे लवकरात लवकर घरी जा आणि काळजी घे माझ्या आसावरीची. तुला जावं लागेल ना आता? नाही म्हणजे ते अभिजित राजे मेसेजवर मेसेज करतायत. हे बघ, असले मेसेजेस सिरियसली नसतात घ्यायचे. तू बस बस बस. खूप मोठी चूक केली आहे त्यांनी. आता त्यांना कळेल सोहम कुलकर्णी काय चीज आहे. वाव सर, घर सोडायचा डिसिजन घेतलात. अमेझिंग. या निर्णयाने सगळ्यांना खूप आनंद होणार आहे. आई तर म्हणजे नाही शुभ्रा, सर हो कसले बनलायत तुम्ही? तुम्ही त्या बबड्याची माफी मागताय? पाया पडणार होतात का त्याच्या आता? कमाल आहे. आपल्याच घरात दोन विरुद्ध टोकाच्या स्वभावाचे पुरुष राहतात. एक वार करत असतो, सगळ्यांना तो जखमा देतो, त्यावर मीठ सोडतो, आणि दुसरे तुम्ही त्याचीच माफी मागताय. उलट तुम्ही उगाच हात आवरलात सर. हक्काने दोन ठेवून द्यायला हव्या होत्यात त्याला. नाही ती फार मोठी चूक ठरली असती. वा, म्हणजे वडिलांनी मुलाला शिस्त लावणं ही चूक असते. सर तुम्ही प्लीज बसा ना. सर बसा. आईने डबा पाठवलाय तुमच्यासाठी. आसावरी जेवली नसणारच ना? नको सर आहोत. घ्या, त्याचाच फोन आहे. हॅलो सोहम. हो बंडलबाज राजे, मला वाटलंच होतं तुम्ही टाकलेला मेसेज खोटा असणार. तुम्ही अजून घरी जात? नाही 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 सोहम, मी आधीच किचनला आहे. विश्वास ठेव माझ्यावर. शुभ्रा माझ्यासाठी डबा घेऊन आली म्हणून. हॅलो हॅलो सोहम, हे बघ तू हवं तर तिला विचारू शकतोस. आणि हे बघ ऐक सोहम, तू लवकरात लवकर घरी जा आईसाठी. आणि हे बघ काळजी करू नकोस, मी त्या घरी परत येणार नाहीये. हॅलो हॅलो. लेले काकू, जोशी काकू लवकर बाहेर या. काका काका लवकर बाहेर या. अरे सोहम काय झालं? एवढं रात्री का दार ठोकतोयस? सगळं ठीक आहे ना? अहो ठीक आहे, आता सगळं परफेक्ट आहे एकदम. हे घ्या घ्या पेढा घ्या लवकर. जोशी काकू पेढा घ्या. असल माव्याचे महागातले पेढे आहेत. अरे काका तुम्ही पण घ्या, पेढा घ्या. माझी बायको पण आहे घरात. अहो मग घ्या ना, बायकोसाठी घ्या, मुलांसाठी घ्या, सगळ्यांचं तोंड गोड करा. आज सेलिब्रेशनचा दिवस आहे. अरे पण सोहम नक्की झालंय तरी काय? अहो मला बघून कळत नाहीये का काहीतरी जबरदस्त झालंय? असं समजा सोहमने पुन्हा एकदा एंट्री मारली आहे. सोहम इज बॅक. आता बघाच मी काय करतो ते. सगळ्यांना जाऊन सांगा सोहम इज बॅक. घ्या घ्या घ्या, आणखी पेढा घ्या. घ्या काका तुम्ही पण घ्या. जिगर से पिया जिगर मा बड़ी आग है. टडंग डंग डंग टडंग डंग डंग टडंग डंग डंग टडंग डंग डंग टडंग डंग टडंग टडंग. प्रज्ञा पेढे घे. अरे काय झालं सोहम? अगं तू पेढा तर खा. अरे तुला लॉटरी बिटरी लागली की काय? असं समज सोहम इज बॅक. म्हणजे आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. अभिजित राजे कायमचं घर सोडून गेलाय. व्हॉट?
येस, कायमचं. आता तो माझ्या घरात परत कधीच नाही येणार आहे. काय सांगतोय काय? अभिजित राजे असावेला सोडून गेला? येस, गेला. आता आई फक्त माझी आहे. शुभ्राशी तसंही बोलत नाहीये ती. अभिजित राजे पण घर सोडून गेलाय. आता सगळं पूर्वीसारखं होणार बघ. बरं झालं, लग्न झाल्यापासून पंख फुटले होते असावरी ताईला. सेलिब्रिटी शेफ नवरा मिळाल्यामुळे फार मिरवत होती. म्हणजे तुला पण त्रास झाला ना या लग्नाचा? तिच्या वागण्यातला फरक तुझ्या पण लक्षात आला होता ना? अरे मी नेहमी म्हणायचे, देवाने अशी चुकीची जोडी जुळवलीच कशी? त्याच्याकडून एवढी मोठी चूक झालीच कशी? पण आज ती चूक सुधारली हो त्याने. सो अरे बघतोयस काय? दिस इज टाइम फॉर सेलिब्रेशन. नाच, बीड़ी जलाई रे. येस, जिगर से पिया, जिगर में बड़ी आग है. टडंग डंग डंग टडंग डंग डंग टडंग. सर अहो काय करताय तुम्ही? इथे झोपणार आहात का? का हट्टीपणा करताय? चला ना घरी. मी घर सोडलंय ग शुभ्रा. मग मग तुम्ही तुमच्या घरी तरी जा. आसावरी शिवाय त्या घराला तरी काय अर्थ आहे ग? नाही, इथे बरं आहे. का करताय तुम्ही सर हे सगळं? सोहमसाठी. हे बघ, लक्षात घे, मी तुमच्या आयुष्यात यायच्या आधी सोहम कसा होता? तू ज्याच्याशी लग्न केलंस तो सोहम कसा होता? असा होता का? मग अचानक त्याच्यात हा बदल का झाला? कारण त्याला नको असलेली एक व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली, मी. तो कम्फर्टेबल नाही आहे माझ्याबरोबर. त्याला त्रास होतोय माझा. मी त्याला त्याच्या आईपासून लांब करतोय, दूर करतोय असं वाटतं त्याला. इन्सिक्युअर फील करतोय तो. त्याच्या स्वभावामधल्या या सगळ्या बदलांना मी कारणीभूत आहे, लक्षात आलंय माझ्या. तूही विचार केला तर तुलाही पटेल हे. सर असं काय वाईट करताय हो तुम्ही त्याचं? करेक्ट. मी त्याचं काही वाईट करत नाहीये, करणार नाही. हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा हे सगळे प्रश्नच संपलेले असतील. पण आज तरी तो मला त्याचा शत्रू समजतोय आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. सोहम बदलेपर्यंत मला आसावरीपासून, त्या घरापासून, तुमच्या सगळ्यांपासून लांब राहायला हवं. सर ऐका ना, काहीतरी दुसरा मार्ग असेल ना आपल्याकडे? काय नाही करून पाहिलं आपण शुभ्रा? सगळं तर करून पाहिलं. तो एकावर एक चुका करत होता. आपण काय नाही करून पाहिलं? तू आसावरी झालीस, मी बबड्या झालो. घाबरवलं, चिडवलं, रडवलं, मनापासून समजवूनही पाहिलं, पण कशाचाही काहीही फायदा झाला नाही. माझ्यावरचा राग उलट तो तुमच्यावर काढायला लागला. हे कुठेतरी थांबायला हवं शुभ्रा. त्याला त्याचे वडील नसतानाचं आयुष्य पुन्हा जगायचं आहे. कोणास ठाऊक, कदाचित त्यांनीच आसावरीला तिचा बबड्या, दत्ताजींना त्यांचा सोम्या, तुला तुझं मंगळसूत्र परत मिळेल. नाही सर, मला नाहीये हे मान्य. म्हणजे मला माझं मंगळसूत्र हवंच आहे सर. अहो पण तुम्ही माझ्या जागी तू असतीस तर काय केलं असतंस ना? हे चाललंय, हे असंच चाललंय असं म्हणून घरी निघून गेली असतीस? नाही का शुभ्रा? रोज रोज आसावरीला होणारा त्रास मी नाही बघू शकत आता. निदान काही दिवस तरी मनावर दगड ठेवून आपल्याला हे सहन करावं लागणार. आणि नंतर सवय होईल एकटेपणाची. कदाचित बबड्या शांत होईल, आसावरीच्या मनासारखं वागायला लागेल. छान. म्हणजे आईंच्या मनासारखं व्हावं यासाठी तुम्ही आईंपासून लांब चाललाय. तिच्यापासून दूर तर जाऊ शकत नाही ना. लांब जाऊन बघतो. शुभ्रा तू निघ, घरी जा लवकर. आसावरीला आणि सोहमला तुझी जास्त गरज आहे. आईंनी तर अबोलाच धरलाय माझ्याशी.
कासावरीचा राग तो काय राग असतो का? थंडीतल्या शेकोटीसारखा उबदार, तेवढ्या पुरता ना. आता मी इथे आलोय ना, माझाही राग आला असणार ते. मी बोलीन तिच्याशी, काळजी करू नकोस. ऐका ना सर, पुन्हा एकदा नीट विचार करा. केलाय, आता हेच फायनल आहे. बरं, ठीक आहे, मी निघते मग. काळजी घ्या आणि जमलं तर जेवून घ्या. हॅलो निखिल, अरे मी सोहमची आई बोलतीये. सोहम आहे का रे तिकडे? न सांगता निघून गेलाय तो घरातनं. हा आत्ता होता इथे तो काकू. अरे मग दे ना जरा त्याला फोन. नाही नाही काकू तो आत्ता होता, निघाला आत्ताच. हो का? इनफॅक्ट तो काकू पोहोचत असेल घरीच. निखिल, बेल वाजली, बहुतेक सोहमच आला असेल. थँक्यू बाळा. सोहम, अरे कुठे होतास बाळा? किती फोन केले तुला, जीवाला किती घोर लागून राहिला होता माहिती माझ्या. आता निखिलकडे जाणार होता असं सांगायचं ना मला. हं, असं रागावून जातात का आईवरती? असं न सांगता जायचं असतं का रे सोहम? आई अगं खूप संताप झाला होता ग माझा. हल्ली ना पटकन राग येतो मला, उगाच चिडचिड होते. म्हणून मी निखिलकडे गेलो. म्हटलं त्याच्याकडे बसतो, जरा शांत होतो आणि घरी येतो. आता बघ शांत झालोय ना मी. का रे इतका चिडतोस हल्ली तू सोहम? जाऊ दे ना आई, मला भूक लागली, पटकन वाढणार. अरे हे दोघं आले ना की आपण बसूया जेवायला. शुभ्रा केव्हाचे गेले डबा घेऊन त्यांचा? तेव्हा ना हॉटेल बंदही केलं असेल. अजून कसे आले नाहीत? फोनही केला नाही. बबड्या, तुला शोधत फिरत तर बसले नसतील ना कुठेतरी? बेल वाजली का रे? बघ आलेच. भास झाला की काय मला? अजून कसे आले नाही ते? फोनही केला नाही यांनी मला. आई मी इतका घरी आलोय त्याचं काहीच नाहीये का तुला? अरे ए बबड्या, अरे असं काय बोलतोस रे बबड्या? तूच रागावून निघून गेला होतास, पान सुद्धा दाखवलं नाहीस. मला ठेवावं लागलं माहितीये. त्यासाठी तरी थांबायला हवं होतंस ना तू. आय एम सॉरी आई, मला माहितीये मी पान दाखवायला हवं होतं, पण तू बघितलंस का? हे बघ सगळे मला बेजबाबदार म्हणतात, पण आजच्या दिवशी खास बाबांच्या आवडीचे पेढे आणलेत मी. थांब मी तुला माझ्या हाताने भरवतो. आई तू हा पेढा बाबांना आवडायचा म्हणून खा, पण खरं तर अभिजित राजेंची पिढा या घरातनं कायमची गेली आहे, म्हणून मी तुला तो भरवतोय. आई तू पण भरव ना, सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये ग, भूक लागली आहे मला. मी पटकन तुला जेवायला वाढते. हा, मला वाटलंच होतं आले आले तू भूक भूक करशील म्हणून. आलेच. फोन आला होता का रे माझा? नाही आई, मला जरा मीठ दे ना बाजूला. हो का? बर आणते. हा अरे बबड्या, तू जेवता जेवता का उठलास? काय हवंय का तुला? नाही काही नाही, तुझ्या फोनची बॅटरी लो झाली होती ना, चार्जर शोधतोय मी. अरे मी करत लावते ना चार्ज. तू ये असं जेवताना उठू नये. ये हे घे.
परत फोन वाजला होता का रे माझा? हो, ते कंपनीमधून आला होता फोन. काहीतरी नवीन प्लॅन आलाय ते सांगायला. हो का? काय हे लोक सुद्धा रात्री फोन करायला लागलेत का? मला देतोस का जरा? ऐक ना, मला आणखी थोडा भात दे नाही. हो आले हा घेऊन. वाढू का अजून? नाही, बस. बबड्या, मला फोन देतोस का माझा? मी चार्जला लावते ना. हां. फोन कसा नाही आला? आई, जरा पाणी दे ना. हो आले. सावरी, फोन का उचलत नाही आहेस? प्लीज फोन उचल माझा. सावरी, फोन उचल. अगं, मी आपलं घर सोडून आलोय कायमचं. हे तुला इतर कोणाकडनं कळण्यापेक्षा माझ्याकडनं कळलेलं बरं. आणि त्यानिमित्ताने तुझा आवाजही मला एकदा ऐकता येईल. घे. बघ आलेच. हे कुठे? अरे हे कुठे राहिले? हे नाही आले? सोहम, विचार तिला. डबा घेऊन गेली होती ना, यांना सोबत का नाही घेऊन आली? आई, सर फोन करणार होते तुम्हाला. केला नाही का सरांनी फोन? हे पण कमालच करतायत. एवढ्या रात्री फोन कसले करत बसलेत? घरी यायचं ना सरळ. काय झालंय? काय मला काही कळणार आहे का काय झालंय ते? नाही, माझंच चुकलं. मी स्वतः जायला होतं डबा घेऊन. यापुढे तर माझी कामं मीच करणार आहे, दुसऱ्या कोणाला नाही सांगणार आहे. मीच जाते आणि बघते कुठे. आई थांबा ना, तुम्ही थांबा. तुम्ही इथे बसता का? आपण आई, मला सांगा ना नक्की काय झालंय? बोलत का नाही कुणी? हे ठीक आहेत ना? हो सर, ठीक आहे ताई. तुम्ही ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सर तुम्हाला फोन करणार होते. नाही केला यांनी फोन मला. फोन तर माझ्याजवळच होता. चार्जला लावलाय तिकडे. आणि काय यांना सांगायचं एवढं फोनवरनं, जे माझ्या समोरून येऊन बोलायला तयार नाहीयेत? कमाल करतात हे सुद्धा. नाही, नक्की यांना ना माझ्यासाठी नक्की काहीतरी गिफ्ट घ्यायची असेल. असंच करतात हे नेहमी. काय ते सरप्राईज द्यायचं असेल. इथे माझा जीव टांगणीला लागलाय आणि यांना सरप्राईज द्यायचंय. मला नकोय असलं काही. मी ना यांना फोन करूनच विचारते कुठे गेलेत, काय करतायत. आई, आई, तुला माहिती आहे त्यांचं सरप्राईज काय?
त्यांनी तुला टाकलंय. त्यांनी तुला आणि या घराला कायमचं सोडलंय.